नमस्कार, मी गोपाल पवार आपलं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत काही एक दोन वाक्य मी या ठिकाणी घेतलेली आहे. पहिलं वाक्य आहे मी शाळेत जातो, ते दुसरं वाक्य आहे तो शाळेत जातो. मराठीत जर विचार केला मी शाळेत जातो, तो शाळेत जातो, दोन्ही वाक्य जी आहे एकसारखी दिसत आहेत. फक्त एकामध्ये मी स्वतः म्हणतोय की मी शाळेत जातो आणि एक आहे की तो कोणीतरी एक व्यक्ती असेल, एक मुलगा असेल, तो शाळेत जातो. वाक्य दोन्ही एकसारखे, पण जेव्हा ही वाक्य आपण इंग्रजीमध्ये करणार त्या वाक्यामध्ये थोडा फरक असेल. लक्षात घ्या, मी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतोय. मी शाळेत जातो हे होणार आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो हे वाक्य होतं आय गो टू स्कूल, ते तो शाळेत जातो हे वाक्य होणार ही गोज टू स्कूल. लक्षात घ्या, मी शाळेत जातो हे वाक्य झालं आय गो टू स्कूल, ते तो शाळेत जातो हे वाक्य झालं ही गोज टू स्कूल. तर मराठीत दोन्ही वाक्य एकसारखी आहेत, तर इंग्रजीमध्ये का बदल झाला तर चला जाणून घेऊयात. तर ही जी सेंटेन्सेस आहेत ही सेंटेन्सेस आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सची, साध्या वर्तमान काळाची सेंटेन्सेस आहेत. आणि जेव्हा साध्या वर्तमान काळ येतो तेव्हा साधा वर्तमान काळात जो फॉर्म्युला आहे, साध्या वर्तमान काळाचा जो फॉर्म्युला आहे तो असतो सब्जेक्ट प्लस वर्ब. वर्बला या ठिकाणी यस किंवा ईएस लागत असतं आणि शेवटी ऑब्जेक्ट. साध्या वर्तमान काळाचा हा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्बला यस किंवा ईएस आणि ऑब्जेक्ट. पण आता लक्षात घ्या की प्रत्येक सब्जेक्ट बरोबर वर्बला यस ईएस लागत नाही. प्रत्येक सब्जेक्ट एक वचनी असतील, सिंग्युलर सब्जेक्ट असतील तरच वर्बला यस किंवा ईएस लागतो. जिथे प्लुरल सब्जेक्ट आहे, ज्या प्रकारे आय किंवा यू, वी, दे हे प्लुरल स्वरूपाचे सब्जेक्ट आहेत, या ठिकाणी मूळ फॉर्म ऑफ वर्ब येतो. जसं इथे आय सोबत गो आला, गो हा मूळ फॉर्म ऑफ वर्ब आहे, तर हा प्लुरल स्वरूपाचा सब्जेक्ट असल्यामुळे इथे गो असं झालं. इथे आय गो टू स्कूल, इथे आपण परत म्हणू शकतो यू जर घेतला, यू म्हणजे तू, यू गो टू स्कूल, तू शाळेत जातो. परत इथे होऊ शकतो वी गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, आम्ही शाळेत जातो. किंवा इथे होऊ शकतं दे गो टू स्कूल, ते शाळेत जातात. तर लक्षात घ्या या सगळ्या ठिकाणी जो आहे मूळ फॉर्म ऑफ वर्ब गोज या ठिकाणी लागलेला आहे. कारण की ही जी सब्जेक्ट आहे आय यू वी ते हे प्लुरल स्वरूपाची सब्जेक्ट आहे, अनेक वचनी करता आपण यांना म्हणतो, म्हणून या ठिकाणी मूळ फॉर्म ऑफ वर्ब लागलेला आहे. म्हणून आय गो टू स्कूल, यू गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, दे गो टू स्कूल असं झालेलं आहे. आपण जर इथे विचार केला तर ही जो आहे हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, एक वचनी करता आपण याला म्हणतो. आणि जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक वचनी करता असेल तर वर्ब बरोबर यस किंवा ईएस लागतं. म्हणून या ठिकाणी ही जो आहे हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून जो वर्ब आहे त्याबरोबर ईएस या ठिकाणी लागलं, म्हणून ही गोज टू स्कूल असं झालेलं आहे. हे याच्या मागचं एक कारण आहे. काही परत उदाहरण या ठिकाणी आपण बघूत. ही गोज टू स्कूल, शी लर्न, इथे लर्न नसून इथे एस या ठिकाणी लागणार. शी लर्न्स इंग्लिश, ते इंग्रजी शिकते. राहुल, राहुल सुद्धा एक वचनी करता आहे, तर इथे PLAY, राहुल प्लेज क्रिकेट. तर लक्षात घ्या इथे एस लागलेला आहे, इथे एस या ठिकाणी एस लागलेला आहे. तर आपण बघू शकतो ही जी वाक्य आहे ती आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सची. या ठिकाणी आपण बघतोय प्लुरल सब्जेक्ट, या ठिकाणी आपण बघतोय सिंग्युलर सब्जेक्ट. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्लुरल सब्जेक्ट असतात तर मूळ फॉर्म ऑफ वर्ब लागतात. त्याच पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर सिंग्युलर सब्जेक्ट असतील तर वरचा पाचवा फॉर्म त्याला आपण वर्ब बरोबर यस ईएस लावणे असं सुद्धा म्हणतो. तर हे या ठिकाणी लागतात. म्हणून आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो, ही गोज टू स्कूल, तो शाळेत जातो. या पद्धतीने हे सेंटेन्सेस झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर प्लीज फॉलो करा. थँक्यू.